ज्याला आपण आपलं व्यक्तित्व म्हणतो, ते नेमकं काय आहे, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या आपल्या भौतिक अस्तित्वाला, या शरीराला, मधल्या मन, बुद्धी, विचाराला आपण या जगामध्ये आपली ओळख म्हणून जे काही हे पात्र घेतलेलं आहे, ह्या आपल्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. हे व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय आहे? या जगामध्ये आपण शरीर धारण करून आल्यानंतर आपण वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कामध्ये येतो. एका विशिष्ट दृष्टिकोन असलेल्या, विशिष्ट संस्कृती, परंपरा असलेल्या लोकांमध्ये आपण राहत असतो आणि त्या सर्वांचा एक परिणाम आपल्यावर होत असतो आणि तशा प्रकारे आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या धारणा आहेत, विचार आहेत, मान्यता आहेत आणि हे सगळं मिळून आपलं एक विशिष्ट व्यक्तिमत्व बनत असतं. आणि हे बनलेलं व्यक्तिमत्व हे काही कायम राहत नसतं. त्याच्यामध्ये निरंतर बदल चालू असतात. जसा-जसा त्या ठिकाणी आपली संगत बदलत जाईल, जसं-जसं आपले विचार बदलत जातील, त्या प्रकारे आपलं व्यक्तिमत्वही बदलत असतं. त्याचा दृष्टिकोन, त्याची विचार करण्याची पद्धत वगैरे, त्याच्या मान्यता हे सगळं त्या ठिकाणी बदलत असतं. म्हणून जे व्यक्तिमत्व म्हणून जे आपण आहोत या जगामध्ये, त्या व्यक्तिमत्वावरच आपल्याला प्रकाश टाकता येऊ शकतो. मी नेमका आहे कसा हेच आपल्याला पाहता येत असतं आणि हेच मनुष्य जन्माचं वैशिष्ट्य आहे, विशेषत्व आहे, श्रेष्ठपण आहे. म्हणून माझं व्यक्तित्व कसं आहे, हे त्या ठिकाणी पाहण्याची नजर, तो पाहण्याचा अभ्यास ज्याने केला, त्याच्या पुढे स्वतःचं संपूर्ण व्यक्तिमत्व प्रकट व्हायला काहीच हरकत नाही. जन्मल्यापासून आपण एकच गोष्ट शिकलो, की बाहेर जगाकडे पाहणं आणि जगाचं अवलोकन करणं आणि याच्यामध्ये पूर्णपणे स्वतःचा आपल्याला विसर पडलेला असतो. अशा प्रकारची ही बहिर्दृष्टी केवळ आपल्याला जगाचं अवलोकन करायला शिकवते आणि आपण जगाकडेच पाहत पाहत लहानाचे मोठे होतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाकडे पाहायला आपल्याला वेळच मिळत नाही. तर मग एकांगी दृष्टिकोन केवळ बाहेर पाहून, बाहेरच्याच गोष्टीने प्रभावित होऊन, बाहेरच काहीतरी प्राप्त करण्यासाठी इच्छा, अपेक्षा, ध्येय बाहेरच ठेवून आपण त्या ठिकाणी धावत असतो. आणि बाहेरल्या गोष्टीने प्रभावित होऊन आपलं जे धावणं आहे, ते कधी संपतच नाही, अशा प्रकारचं धावणं चालू असतं. आणि म्हणून जर जगाकडे पाहण्याची किंवा आपली संपूर्ण दृष्टी जर कोणती असेल, तर ज्याप्रमाणे आपण जगाकडे पाहतो, तसंच अगदी पूर्णपणे ज्यावेळेस आपल्याला आपल्या स्वतःकडेही पाहता येईल. आपलं हे जे भौतिक व्यक्तिमत्व आहे आपलं, त्याच्याकडेही आपल्याला पूर्णपणे पाहता येईल. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याकडे पूर्ण दृष्टी आहे, असं आपल्याला म्हणता येईल. हे जे जग आहे, हे पूर्ण आहे. जसं एका झाडाच्या अनेक फांद्या असतात, त्याला आणखीन अ, छोट्या-छोट्या फांद्या असतात. तर असं जसं एक वृक्ष पूर्ण असतो, त्याच्यामध्ये अनंत शाखा जरी असल्या, तरी एकाच वृक्षाचे ते अंग असतात. तसं हे जे जग आहे, हे जग पूर्ण कधी आपण पाहिलं असं म्हणता येईल. ज्यावेळेस आपण जगालाही पाहतो आणि जगाला पाहणाऱ्या आपल्याला स्वतःलाही आपण ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपली दृष्टी पूर्ण झाली. कारण आता मी जगही पाहू शकतो आणि जगाला पाहणाऱ्या आपल्या स्वतःलाही आपण पाहू शकतो. तर हे अध्यात्माचं हेच लक्ष आहे,
की माणसाला पूर्ण दृष्टी मिळाली पाहिजे. केवळ मी मला विसरून मला बाजूला ठेवून मी जर जगाकडे पाहत असेल तर ती माझी दृष्टी अपूर्ण आहे. कारण पाहणारा तर शेवटी मी आहे ना. मग मी जसा आहे तसं हे जग मला दिसणार. म्हणजे जग काय आहे हे जशाला तसं मला दिसू शकत नाही. माझ्या व्यक्तिमत्वाने जसा चष्मा घातलाय तसं हे जग मला दिसेल, किंवा माझ्या व्यक्तिमत्वामध्ये जसा बदल होत जाईल तसं हे जग माझ्यासाठी बदलत जाईल, किंवा माझ्या अपेक्षा धारणा जशा असतील त्या मी जगावर आरोपित करणार आणि तशा पद्धतीने हे जग मला दिसेल. म्हणजे मी काहीही बनून जर ह्या जगाकडे पाहत असू तर ते माझ्या नजरेप्रमाणेच हे जग मला दिसणार आहे. आणि म्हणून जग यथार्थ रूपाने मला दिसणार नाही. आणि जगाकडे जर यथार्थ रूपाने पाहायचं असेल तर ती दृष्टी पाहिजे जी जगाकडेही आहे आणि जगाकडे पाहणाऱ्या माझ्या स्वतःकडेही ती दृष्टी आहे. आणि मला आणि जगाला मिळून एकाच वेळेस जी दृष्टी पाहू शकते ती दृष्टी खऱ्या अर्थाने या जगाचं यथार्थ अवलोकन करू शकते. आणि तीच दृष्टी खऱ्या अर्थाने सत्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे की मी नेमका कसा आहे, मी नेमका कुठे प्रभावित होतो, मी नेमका कोणत्या दिशेने चाललेलो आहे, मला नेमकं काय अपेक्षित आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या स्वतःच्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला कायम जाणत राहण्याची कला आली पाहिजे. तेव्हाच आपलं व्यक्तिमत्व आपल्या समोर स्पष्ट होतं, उघड होत असतं. आणि म्हणून या आपल्या स्वतःला ओळखल्याशिवाय, आपल्या स्वतःला जाणल्याशिवाय, आपल्या क्षणाक्षणाच्या क्रिया प्रतिक्रिया यांच्यावर फोकस केल्याशिवाय आपण जीवनाला समग्रतेने जाणू शकत नाही. हाच त्या ठिकाणी आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. जोपर्यंत जगाकडे आपण पाहतो तोपर्यंत आपल्या काहीतरी इच्छा अपेक्षा आपण आरोपित करत असतो, किंवा त्याच्याप्रमाणे आपण जगाला हवं नको अशा पद्धतीने आपण पाहत असतो. परंतु ज्यावेळेस एकाच वेळेस आपण जग आणि आपल्याला पाहायला लागतो त्यावेळेस मात्र या जगाचं जे पूर्ण रहस्य आहे ते आपल्या समोर उघड होत, की काय मला अपेक्षित आहे आणि जगामधून कशा प्रकारची क्रिया घडत आहे आणि मी कशा प्रकारचा त्याला प्रतिसाद देतोय. अशा पद्धतीने आपण जर क्षणाक्षणाला ह्या घडणारी प्रक्रिया जर आपण पाहिलो की बाहेर जग मी पाहतो त्याचा एक विशिष्ट मला अनुभव येतो, त्या अनुभवाने माझ्यामध्ये बदल होतो. बदल झालेला मी वेगळा असतो. त्या बदल झालेल्या मी ज्यावेळेस पुन्हा जगाकडे पाहतो तेव्हा जगाचा मला वेगळाच अनुभव येत असतो. आणि अशा पद्धतीने जगामुळे मी बदलतो येणाऱ्या अनुभवाने, आणि पुन्हा मी जो बनतो तो बनून पुन्हा जगाकडे पाहत असतो आणि पुन्हा नंतर माझ्यामध्ये वेगळा बदल होतो. असं हे माझं सतत 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 बदलणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून आध्यात्मिक दृष्टीने जे म्हटलं जातं की नेमका तू कोण आहेस असा जो प्रश्न विचारला जातो तो याच्यासाठीच की आपलं शरीर बदलतं, आपलं मन बदलतं, आपले विचार भावना अनुभव वृत्ती हे सगळंच त्या ठिकाणी सतत सतत बदलत असतं. ही एक जणू प्रक्रियाच आहे. अशा पद्धतीने हे सतत बदलत असतं. त्याच्यामुळे आपण नेमके कोण आहोत हे आपण सांगूच शकत नाही. तुम्ही नेमकं बालवयामधले आहात का किशोर अवस्थेमध्ये नेमकं तुम्ही होतात ते आहात, का तारुण्य अवस्थेमधले तुम्ही आहात, की आता वृद्ध झाल्यानंतर जे आहात ते तुम्ही आहात. असा जर प्रश्न विचारला तर आपण सांगूही शकणार नाहीत की ह्याच्यामधलं नेमका मी कोण आहे. कारण जे जे मी पाहतोय, जे जे मी स्वतःला समजतोय ते ते पूर्णपणे बदलणार आहे. आणि मग मी बदलणारा कसा असू शकतो? मी तर एकच असलो पाहिजे ना.
आणि जर बदलणारा असेल तर त्याला सत्य म्हणता येत नाही. आणि म्हणूनच आपल्या या भौतिक अस्तित्वाविषयी, आपल्या ह्या व्यक्तिमत्वाविषयी आपल्यालाच माहित नाही, असं जे आपण म्हणतो ते आध्यात्मिक दृष्टीने ते सत्य आहे. आणि म्हणून माझ्या बदलणाऱ्या व्यक्तिमत्वालाही ज्यावेळेस मी पाहू लागतो, त्यावेळेसची जी दृष्टी आहे ती सर्व बदलाच्या पलीकडची दृष्टी आहे. आणि तेव्हाच त्या दृष्टीला या जगाचं यथार्थ दिसतं, या जगाचं सत्य दिसतं. हेच मी सुरुवातीला म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्याला आपण आपली ओळख म्हणून या जगामध्ये दाखवत असतो, ज्याला आपण स्वतःचं स्वत्व म्हणून या जगामध्ये आपण मिरवत असतो, ते जे आपलं व्यक्तिमत्व आहे ते सातत्याने बदलणारं आहे. त्याच्यामध्ये काही काळानंतर होणारे बदल तर आपल्याला स्पष्ट दिसतात, परंतु त्याच्यामध्ये क्षणाक्षणाला बदल चालू आहेत. ते बदलत असतं, ते बदलत राहणारं आहे. बदल हा त्याचा स्वभाव आहे. ते एकसारखं कधीच राहत नाही. ज्याप्रमाणे शरीर एकसारखं राहत नाही हे आपल्याला माहिती आहे. विचार एकसारखे राहत नाहीत हे आपल्याला माहिती आहे. आपल्या भावना सुद्धा बदलत असतात हेही आपल्याला माहिती आहे. तसं ज्याला आपण मी म्हणतो मध्ये, तो मी सुद्धा ह्या विचार, वृत्ती, भावना, विचार यांचाच बनलेला आहे. आणि त्याच्यामुळे जसे जसे विचार, अनुभव येत जातील तसं तो मीही बदलत जातो. आणि म्हणून बदलणारा मी हा कधी सत्य नसतो, कारण सत्य तेच असतं जे बदलत नसतं. हा आपण सगळ्यांचा हा विषय आहे. आपल्याला सगळ्याला हे विचार केल्यानंतर समजणारा हा विषय आहे. आपल्या क्षणाक्षणाचा अनुभवाचा हा विषय आहे. एखाद्या गोष्टीला आपण चूक म्हणतो, पुढे चालून अभ्यास करतो, आपल्याला म्हणतो ही गोष्ट खरीच आहे, पुन्हा म्हणतोय. एखाद्या गोष्टीची आपल्याला चीड येत असते, पण भविष्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा पाठीमागचं काही कळालं तर आपल्याला त्याची चीड येत नाही, किंवा मीच चुकीचा होतो असं आपण म्हणतो. हे जे आहे, हे कारण का घडतात अशा गोष्टी? कारण आपल्यामध्ये सतत बदल होत असतो. आपण बदलणारे आहोत. ही सगळी जी आपली भौतिक अस्तित्व, आपलं व्यक्तित्व ज्याला आपण म्हणतो, ते पूर्णपणे बदलणार आहे, बदलत राहतं. आणि म्हणून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ही गोष्ट जास्त चर्चा केली जाते की मी कोण आहे हे ओळखणं, याचं नाव अध्यात्म आहे. कारण बदलणारा जो मी आहे तो मी असू शकत नाही. ते माझं पात्र असू शकत, ते माझं नाटक असू शकतं. ते मी बदलत असतो. म्हणजे पात्र म्हणजे मी नव्हे. मी पात्र बदलू शकतो ही गोष्ट खरी, पण सर्व बदलाच्या पाठीमागे एक स्थिरता आहे, एक शांतता आहे. कायम एक जो मी आहे, जो कधीच बदलत नाही, तोच मी आपल्याला माहित नाही. कारण बदलणाऱ्या व्यक्तिमत्वानुसार आपणही स्वतःला त्याच व्यक्तिमत्वामध्ये ढाळत असतो. आणि जणू मीच तो आहे बदलणारा, अशा पद्धतीने आपण ते जसं पाणी ज्या रंगामध्ये टाकल्यानंतर त्या रंगाचं बनतं, त्याप्रमाणे आपणही स्वतःला तशा प्रकारे ह्या बदलणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये वेगवेगळे समजू लागतो. तर हे जे आहे सगळं, की हे स्वतःच विज्ञान आहे. स्वतःमध्ये चालणारे हे बदल आहेत. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचीच ही सगळी लीला. आणि त्याच्यापासूनच आपण त्या ठिकाणी अनभिज्ञ आहोत. म्हणून जोपर्यंत आपल्या ह्या सर्व व्यक्तिमत्वाचा खुलासा हे स्पष्ट जोपर्यंत आपल्या समोर होत नाही, तोपर्यंत आपण या पिंजऱ्यातून सुटू शकत नाही. हे व्यक्तिमत्वाचा पिंजरा आपण स्वीकारलेला आहे, त्याला स्वतःचं अस्तित्व आपण मानलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे विचार आहेत, जे दृष्टिकोन आहे, ज्या धारणा आहेत, त्याच्याप्रमाणे सुखदुःखाचा अनुभव घेणे आपल्याला क्रमप्राप्त होऊन बसलेला आहे. तेव्हा
या जर सुखदुःखामधून सुटायचं असेल, या मान अपमानातून सुटायचं असेल, या यश अपयशामधून सुटायचं असेल, या क्षणाक्षणाच्या तळमळीमधून, कष्टामधून, क्लेशामधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर हे कष्ट, ही क्लेश, ही तणाव ज्याला होतात, त्या आपल्या प्राकृतिक स्वरूपालाच आपल्याला ओळखावं लागतं, आपल्याला जाणावं लागतं आणि ती दृष्टी आपल्यामध्ये विकसित करावी लागते. आपणच ज्यावेळेस बाजूला होऊन आपल्यामध्येच असणाऱ्या ह्या आपल्या व्यक्तित्वाला ज्यावेळेस पाहायला लागू, जाणायला लागू, त्याच्यामधल्या इच्छा, अपेक्षा, क्रिया, प्रतिक्रिया हे सर्व काही त्याच्यामध्ये येणारं व्हायब्रेशन हे ज्यावेळेस आपण समजून घेऊ, त्यावेळेस ह्या सर्व बदलाच्या पलीकडे आपण स्थिर दृष्टीने त्याच्याकडे पाहत असू. आणि ही नित्याची गोष्ट आहे, क्षणाक्षणाची गोष्ट आहे, उठता बसतानाची गोष्ट आहे, की या सर्व क्रियेच्या पलीकडे मी आहे, मी स्थिर आहे, शांत आहे. मी आध्यात्मिक भाषेत सांगायचं झालं तर मी द्रष्ट आहे, मी पाहणार आहे. अशा प्रकारचं पाहणं हेच माणसाला आपल्या या सर्व झंझटीमधून मुक्त करणार आहे, स्थिर, शांती, समाधानी करणार आहे. आणि ज्यावेळेसही आपण पूर्णपणे स्वतःला पाहायला लागू, स्वतःच्या क्रिया प्रतिक्रियेला पाहायला लागू, स्वतःच्या दृष्टिकोनाला पाहायला लागू, स्वतःच्या इच्छा अपेक्षेला पाहायला लागू, स्वतःच्या तळमळीला, बेचैनीला पाहायला लागू, ज्यावेळेस आपलंच व्यक्तिमत्व आपल्या समोर अशा प्रकारे स्पष्ट होईल, खुलेल आणि प्रत्येक गोष्टीला, बदलणाऱ्या गोष्टीला, प्रत्येक हलणाऱ्या गोष्टीला, प्रत्येक क्रियेला ज्यावेळेस आपण पाहू, त्यावेळेस मात्र आपल्यासाठी हा सगळा एक सुंदर अशा प्रकारचा खेळ होऊन बसलेला असेल, की इथे एक निरंतर प्रक्रिया चालू आहे आणि या प्रक्रियेमध्ये मी कुठेही नाही आणि मी सर्व ही लीला पाहतोय, मी पाहणार आहे. ही ज्यावेळेस स्वतः पाहण्याच्या भूमिकेमध्ये जाऊन ही सर्व लीला आपण ज्यावेळेस पाहू, त्यावेळेस हे जीवन खेळ आहे, जीवन खेळ आहे, जीवन खेळ आहे असं आपण म्हणू. हे कुठेतरी पुस्तकामध्ये वाचणं, अध्यात्मामध्ये वाचणं, ऐकणं ही गोष्ट वेगळी आहे. कारण जीवन खेळ आहे, जीवन लीला आहे असं जर अध्यात्म सांगत असेल आणि आपणही त्या अध्यात्म सांगतोय म्हणून म्हणत असू, तर त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. पण ज्यावेळेस हा निरंतर अभ्यास करून, ज्यावेळेस आपण हे सगळं पाहू, की हे सगळा खेळ आहे, त्यावेळेस आपण स्थिर राहून डिस्टर्ब होणाऱ्या, बेचैन होणाऱ्या ह्या सगळ्या क्रिया प्रतिक्रिया देणाऱ्या ह्याच आपल्या भौतिक रूपाला आपण खऱ्या अर्थाने जाणू, तेव्हा ते खेळ आपोआप होऊन बसेल. तेव्हा अशा पद्धतीने जीवन एकदा खेळ झाल्यानंतर, सर्व चिंता तणावाच्या पलीकडे माणूस गेल्यानंतर पुन्हा कसल्याही प्रकारचे गांभीर्य उरत नाही. कारण मी होतो, आहे आणि मी राहणार. मी फक्त एक दृष्टी आहे. मी फक्त जगणार आहे आणि हे सर्व माझंच व्यक्तिमत्व आता माझ्यासमोर स्पष्ट झालेलं आहे, खुलं झालेलं आहे आणि मी त्याला पाहू शकतो. हीच जीवनामधलं सगळ्यात मोठं ध्येय आहे, हीच प्राप्ती आहे. आणि याच्यानंतर जे जीवन आहे तेच खरं सुंदर आहे, तेच खरं जीवन मजेशीर आहे आणि तेच जीवन आनंदी आहे. हे वेगळं सांगायला नको. तेव्हा या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.